आजची ही शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत 6 ते 7 पार्लेजी बिस्किट। 1 किलो शंकरपाळी बनवायची आहे, त्यासाठीचं हे प्रमाण आहे। मिक्सरच्या भांड्यात 6 ते 7 पार्लेजी बिस्किट घेतले आणि ते चांगले बारीक वाटून घेतले। हे पहा, अशी त्याची आपल्याला चांगली पावडर करून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे लागणार आहे अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम मैदा। मेजरिंग कपचा जर तुम्ही वापर करत असाल तर मेजरिंग कपने 4 कप मैदा आपल्याला घ्यायचा आहे। पण हो, हा मैदा तुम्ही कपाने मोजताना अगदी दाबून असं भरायचा नाही। नॉर्मल आपण जसं पीठ मोजतो तसाच हा मैदा मोजून घ्यायचा। वजनी प्रमाणात अर्धा किलो आणि कपाच्या प्रमाणात 4 कप मैदा आहे। चला आता तुपाचं प्रमाण बघू। अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 80 ग्रॅम तूप। इथे मी साजूक तूप वापरलं आहे, तुम्ही हवं तर इथे तेलाचाही वापर करू शकतात किंवा मग डालडा तूपही वापरू शकतात। कपाचं प्रमाण म्हणाल तर अर्धा कपाला थोडंसं कमी एवढं हे तूप आहे। जर तुम्ही पूर्णपणे वितळलेलं तूप वापरत असाल तर बरोबर अर्धा कप तूप भरेल। आता साखरेचं प्रमाण बघू। अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 175 ग्रॅम साखर। जर कपाने मोजली तर बरोबर पाऊण कप म्हणजेच एका कपाला थोडीशी कमी एवढी ही साखर आहे। अर्धा किलो मैदा, 80 ग्रॅम तूप आणि 175 ग्रॅम साखर। कपाच्या प्रमाणामध्ये 4 कप मैदा, अर्धा कप तूप आणि पाऊण कप साखर। ह्या प्रमाणात आपण ही शंकरपाळी बनवणार आहोत आणि एवढं प्रमाण वापरून बरोबर वजनी 1 किलो शंकरपाळी तयार होतात। चला आता बघू पुढची प्रोसेस। इथे मी एका भांड्यामध्ये साखर घेतली आहे आणि जेवढी साखर आहे तेवढंच त्यात पाणी टाकून घेतलं आहे। पाऊण कप साखर होती, त्यात पाऊण कप पाणी घातलं आणि आता अगदी मंद गॅसवर ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे। म्हणजे साखरेचा पाक होणार नाही आणि साखर फक्त या पाण्यात चांगली विरघळेल। हे बघा, अगदी 2-3 मिनिटात आपली साखर पाण्यात चांगली विरघळलेली आहे। गॅस बंद करू आणि आता पाणी थंड होऊ देऊ, तोपर्यंत पुढची प्रोसेस बघू। आता शंकरपाळ्यांचं पीठ भिजवून घेण्यासाठी इथे एका परातीमध्ये मी जो आपण मोजून घेतलेला अर्धा किलो मैदा होता तो काढला। यामध्ये आपण जे पार्लेजी बिस्किटांचा चुरा करून घेतला आहे तो इथे टाकायचा। पार्लेजी बिस्किटऐवजी आपण इथे मारीचेही बिस्किट वापरू शकतो किंवा मग तुम्हाला चॉकलेट फ्लेवर द्यायचा असेल तर मग जे चॉकलेट बिस्किट येतात तेही वापरू शकतो, फक्त क्रीम नसलेले बिस्किट वापरायचे। आता हा जो बिस्किटचा चुरा आहे तो आपल्याला मैद्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। हे बघा, हे सगळं छान एकजीव झालं। आता याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच इथे आपण जे तूप मोजून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे। पण हे तूप टाकताना तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं। तुपाचं कडकडीत मोहन घातल्यामुळे शंकरपाळी अगदी खुसखुशीत अशी होतात। हे बघा, तूप चांगलं कडकडीत गरम झालं। मैद्यामध्ये तूप टाकायचं आणि त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। पण सुरुवातीला तूप गरम असेल त्यामुळे सुरुवातीला असं एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हे एकजीव करून घ्यायचं आणि अगदी 2 मिनिटानंतर तूप लगेचच कोमट होईल तेव्हा मग हाताने हे चांगलं चोळून घ्यायचं। हे तूप मैद्याला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे, यासाठी दोन्ही हातांनी हे जो मैदा आहे तो चांगला चोळायचा, म्हणजे तूप ह्या सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागेल। आता इथे तूप चांगलं मैद्याला लावून झालेलं आहे। हातानेच असा एखादा लाडू बनवून पाहायचा, असा लाडू तयार व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं जे मोहन आहे म्हणजेच तूप आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणात बसलं असं समजायचं। चला आता इकडे आपलं जे साखरेचं पाणी होतं ते सुद्धा थंड झालं आहे। आता हे पाणी टाकून आपल्याला हा जो मैदा आहे हा चांगला भिजवून घ्यायचा आहे। तर आपण जेवढं पाण्याचं प्रमाण इथे घेतलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित शंकरपाळ्यांचं पीठ भिजून होतं। हे जे पीठ आहे हे आपल्याला अजिबात सैलसर भिजवायचं नाही आहे, अगदी घट्ट असं भिजवायचं आहे। पण हो, आपण जे प्रमाण घेतलं आहे पाण्याचं तेवढं तुम्ही टाकलं तर अगदी परफेक्ट हे पीठ भिजून होतं, म्हणजे खूप जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही। हे पहा, इथे आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे। एक 5 मिनिटं फक्त याला चांगलं असं मळून घेऊ आणि त्यानंतर याला आपल्याला एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। ही अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला लगेच शंकरपाळी करायला घ्यायची असतील तरीसुद्धा चालेल, पण मी इथे एक 10 मिनिटं पीठ मुरू दिलेलं आहे। तर हे पहा, झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। 10 मिनिटानंतर झाकण उघडलं। आता हे पीठ छान सेट झालेलं आहे। पुन्हा याला 5 मिनिटं चांगलं मळून घेऊ।
हे मळणं जर शक्य नसेल तर तुम्ही आपला जो खलबत्ता असतो त्याच्या साहाय्याने हे पीठ थोडंसं कुटून घेऊ शकतात, म्हणजे हे सॉफ्टही होईल आणि मळायला जास्त आपल्याला जोरही लावावा लागणार नाही. आता ह्या जे पिठाचे मी 3 गोळे तयार करून घेतले, समान असे भाग करून घेतले आणि हा प्रत्येक गोळा सेपरेट असा मळून घेतला. हा गोळा अगदी व्यवस्थित मळून झाला. त्यानंतर त्याचा अगदी गोल गरगरीत असा गोळा तयार करायचा आणि आपल्याला ह्याच्यात शंकरपाळी लाटून घ्यायची. इथे मी आता ह्याची पोळी लाटून घेणार आहे, पण ही पोळी लाटताना आपल्याला जाडसर अशी लाटायची आहे, अगदी पातळ अशी करायची नाही आहे. आता ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे. ह्या स्टेजला सुद्धा आपण शंकरपाळी कट करून तळून घेऊ शकतो, तीसुद्धा छान खुसखुशीत होतात. पण आपल्याला जर ह्या शंकरपाळ्यांना अगदी छान असे लेयर हवे असतील तर त्यासाठी असे याचा रोल तयार करून घ्यायचा. हवी तर तुम्ही याची घडीसुद्धा करू शकतात, पण मी इथे असा रोल तयार करून घेतला आहे. हा रोल करून झाल्यानंतर असंच आपल्याला पुन्हा लाटून घ्यायचा आहे, म्हणजेच छान चौकोनी आकार याला येईल आणि आपल्याला शंकरपाळी कट करायला सोपं जाईल. हे बघा, ही पोळी मी आता पुन्हा लाटून घेतलेली आहे. अशी जाडसरच ठेवायची, म्हणजे शंकरपाळी चांगली टम्म अशी फुगते. ह्याचे दोन्ही बाजूंचे जे काठ आहेत ते आधी काढून घेतले, म्हणजे चौकोनी आकार याला येईल. आणि आता आपल्याला हव्या त्या आकारात शंकरपाळी कट करून घ्यायची. मी थोडीशी मध्यम आकाराची शंकरपाळी इथे कापून घेते. तुम्हाला हवं तर अगदी छोटी मोठी किंवा मग आपल्या कापण्या असतात त्या पद्धतीने तशीसुद्धा तुम्ही शंकरपाळी कट करू शकतात. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कशी शंकरपाळी हवी आहे त्या अंदाजाने आपण ही कट करून घ्यायची. तर इथे पहा, ही शंकरपाळी मी व्यवस्थित कापून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतायत ही अशी एवढी जाड आपल्याला शंकरपाळीची जी पोळी आहे ती ठेवायची आहे, म्हणजे ही शंकरपाळी फुगल्यानंतर छान अगदी चौकोनी होतील. आता शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल सुरुवातीला थोडंसं गरम करून घ्यायचं. चेक करण्यासाठी तुम्ही थोडासा पिठाचा गोळा यात टाकू शकतात. तो तरंगून लगेच वरती आला की मग समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आता यामध्ये शंकरपाळी टाकायची आहे. एका वेळी खूप जास्त शंकरपाळी टाकायची नाहीत, कारण ही शंकरपाळी खूप फुलतात आणि त्यामुळे हे तेल कमी वाटू शकतो. तर त्यामुळे तेलाच्या जवळपास पाव भाग एवढी शंकरपाळी आपल्याला याच्यात एका वेळी सोडायची आहे. त्यानंतर अगदी मंद गॅसवरती, म्हणजे मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी छान तळून घ्यायची आहे. एक बॅच तळण्यासाठी 3 ते 4 मिनटं लागतात. अगदी सावकाश तळायची, अजिबात घाई करायची नाही, कारण शंकरपाळी जाड आहेत, ती आतमध्ये व्यवस्थित तळली जायला पाहिजे. यासाठी अगदी लो फ्लेमवरती, कमी गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी चांगली तळून घ्यायची आहे. तळत असतानाच तुम्हाला लक्षात येईल खूप छान याला लेयर येतात. हे पहा, इथे ही शंकरपाळी आता चांगली तळून झालेली आहेत आणि ह्याच पद्धतीने मी सगळी शंकरपाळी तळून घेतली आहे. इथे मी तुम्हाला मोजून दाखवते. अर्धा किलो जो आपण मैदा घेतला होता त्या प्रमाणामध्ये बरोबर 1 किलो शंकरपाळी इथे तयार झालेले आहेत. अतिशय छान रंग याला येतो, कारण आपण इथे बिस्किटचा वापर केला आहे आणि जी बाजाराची जी चव असते ना ती चवसुद्धा याला येते त्या बिस्किटमुळे. म्हणायला गेलं तर फक्त 5-6 बिस्किट यात ॲड केलेत, पण जी चव आहे ती खरंच खूप छान आहे. ही शंकरपाळी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि ती कशी झाली मला कमेंटमध्ये जरूर सांगा. ही मैद्याची शंकरपाळी आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत. इथे मी एका परातीमध्ये अर्धा किलो मैदा घेतला आहे. हा मैदा चाळून घेतला आहे. आता हा मैदा एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा. मध्यम आकाराची वाटी घरातली घेतली तर 4 वाट्या भरेल एवढा हा मैदा होता. आता त्याच प्रमाणात पुढचे जिन्नस मोजायचे. गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं. त्यात पाऊण वाटी साजूक तूप टाकायचं आहे. आता हे तूप रूम टेम्परेचरचं आहे, त्यामुळे मी पाऊण वाटी वापरलं आहे. जर तुम्ही वितळून घेतलेलं तूप वापरत असाल तर 1 वाटी वापरा. आता याच्यात 1 वाटी दूध टाकून घेतलं. 4 वाटी मैदा होता, त्यासाठी पाऊण वाटी तूप आणि 1 वाटी दूध. आता हे छान एकजीव केलं. यानंतर याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची. आता यात आपल्याला साखर टाकायची आहे, तर आपण नॉर्मल साखरसुद्धा टाकू शकतो. मी इथे पिठी साखर वापरली आहे. 1 वाटी मी पिठी साखर टाकून घेतली आहे. नॉर्मल साखर असेल तर पाऊण वाटी वापरा. आता साखरेची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो, पण 4 वाटी मैद्यासाठी ही 1 वाटी पिठी साखर अगदी योग्य प्रमाण होतं. आता हे फक्त एकजीव करायचं आणि थोडं गरम करून घ्यायचं. अगदीच आपल्याला उकळून घ्यायचं नाही आहे, फक्त हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे.
तर हे पहा, पिठी साखर टाकल्यानंतर थोडं एकजीव केलं आणि लगेच मिनिटभरात गॅस बंद केला. त्यानंतर मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, अगदी थोडंसं, खूप जास्त टाकायची गरज नाही. त्यानंतर आपण जे आता दूध, तूप आणि साखर हे एकजीव करून गरम करून घेतलेलं होतं, हे मिश्रण या मैद्यात टाकायचं. हे मिश्रण गरम असतानाच या मैद्यात टाकलं. थोडं थोडं करत टाकायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित याचा अंदाज येईल. तर आता मी थोडंसं मिश्रण भांड्यात बाजूला काढून ठेवलं आणि त्यानंतर उरलेलं मिश्रण ह्या मैद्यात टाकून घेतलं. आणि आता आपल्याला हा जो मैदा आहे हा छान भिजून घ्यायचा आहे. छान घट्ट असा मळायचा, अगदी अजिबात सैल मळायचा नाही, जेवढं शक्य होईल तेवढा घट्ट मळायचा. आता ते सगळं मिश्रण मी यात टाकून घेतलं होतं. त्यानंतरसुद्धा मला वरून थोडंसं पाणी याच्यात ॲड करावं लागलं आहे. तर हे पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपण आवश्यकतेप्रमाणे वापरू शकतो. तर हे पहा, इथे मी थोडं पाणी ॲड केल्यानंतर हा अगदी घट्ट असा गोळा मळून घेतला. आता हा जो मैद्याचा गोळा आहे हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे साधारण 15 मिनटासाठी. म्हणजे 15 मिनटात हा मैदा अगदी व्यवस्थित सेट होईल आणि आपली जी शंकरपाळी आहेत ती छान खुसखुशीत अशी होतील. हे पहा, 15 मिनटानंतर हा मैदा पुन्हा एकदा थोडासा मळून घ्यायचा किंवा ह्याऐवजी तुम्ही छान कुटूनही हा घेऊ शकतात. तर इथे मी फक्त मळून घेतला. त्यानंतर याचे असे छोटे छोटे गोळे करायचे किंवा आपल्याला जेवढे शक्य असतील त्या आकारात हे गोळे करायचे. त्यानंतर एक गोळा घेतला, तो पोळपाटावर पुन्हा मळून घेतला. जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही याला थोडंसं खलबत्त्याने कुटूनही घेऊ शकतात. आता याची आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. अजिबात पातळ पोळी लाटायची नाही, छान जाडसर पोळी लाटायची. ही पोळी लाटताना तेल, तूप असं काहीच लावायची गरज पडत नाही, कारण ह्या मैद्यामध्ये आपण आधीच भरपूर तूप वापरलं आहे. तर हे पहा, इथे मी आता ही मैद्याची पोळी लाटून घेतली आहे. तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने ही थोडीशी जाड ठेवायची. आपली जी भाकरी असते भाकरीपेक्षा थोडी जाड असेल एवढीच आपल्याला ही पोळी जाड अशी ठेवायची आहे. आता याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला हव्या त्या आकारात आपण याचे शंकरपाळे कापू शकतो. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे शंकरपाळे कट करून घेते. साधारण मध्यम आकारात तयार होतील एवढे हे शंकरपाळे मी कट करून घेतले. तर हे पहा, शंकरपाळे आता इथे लाटून झालेले आहे, कट करून झाले आहेत. आता आपण हे तळायला घेऊ. तर शंकरपाळे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे. मी तुपात शंकरपाळे तळते, तुम्ही हवं तर तेलातही तळू शकतात. तूप मध्यम गरम करून घ्यायचं. ते चेक करण्यासाठी त्यात थोडासा शंकरपाळ्याचा तुकडा टाकून पाहायचा. जर बुडबुडे आले तर समजायचं तेल गरम झालं आहे. आता आवश्यकतेप्रमाणे शंकरपाळे ह्या तुपात किंवा तेलात सोडायचे. एका वेळी खूप जास्त सोडू नका, नाहीतर मग जे तेलाचं किंवा तुपाचं टेम्परेचर आहे ते खाली येतं आणि त्यामुळे शंकरपाळी ही विरघळू शकतात. तर इथे साधारण 20-25 शंकरपाळी एका वेळी मी तळून घेते. शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही शंकरपाळी छान तळून घ्यायची. ही तळत असताना सतत वरखाली करत राहायचं, म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने ही तळली जाईल. त्यानंतर शंकरपाळी अशी सोनेरी रंगावर छान खरपूस असे तळले गेले की ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. काढताना अशा पद्धतीने तेल निथळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय शंकरपाळी किती छान टम्म अशी फुगलेली आहेत. ते अजिबात हे कडक होत नाहीत किंवा मग चपटे होत नाहीत. छान गुबगुबीत फुगलेले असे शंकरपाळे आपले तयार होतात आणि अतिशय क्रिस्पी असे लागतात. तर तुम्ही ही मेथडसुद्धा जरूर ट्राय करून पहा. तर अशा पद्धतीने मी इथे सगळे शंकरपाळे तळून घेतलेले आहेत आणि इथे आपले अर्धा किलो मैद्याचे शंकरपाळे तयार झाले. इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 1 वाटी पाणी टाकून घेतलं. त्याच प्रमाणात 1 वाटी आपल्याला याच्यात टाकायची आहे साखर. ही पिठी साखर नाही आहे, नॉर्मल साखर वापरली तरी चालेल. आणि त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी मी इथे टाकून घेतलं आहे वितळून घेतलेलं तूप. आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे चांगले एकजीव करायचे आणि आता साखर वितळेल इथपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे साखर वितळेल आणि आपलं तूपसुद्धा गरम होईल. ह्यामुळे आपली शंकरपाळी अतिशय छान खुसखुशीत अशी होती. तर हे पहा, तूप इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यानंतर एका ताटात मी हे जे तुपाचं पाणी होतं ते काढून घेतलं आहे. आता याच्यात मावेल इतपत आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकून घेतलं. त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि एकजीव केल्यानंतर हे मळून पाहायचं. जर खूप जास्त सैल वाटत असेल तर अजून याच्यात गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे.
आता मी हे मळून घेतलं, पण खूप सैल वाटतं आहे म्हणून मी अजून याच्यात 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं. पुन्हा एकजीव केलं. पुन्हा याच्यात 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं. एकूण मला इथे 4 वाटी गव्हाचं पीठ लागले. आता हे गव्हाचं पीठ मी इथे छान मळून घेतलं. मळून घेतल्यानंतर हे पीठसुद्धा आपल्याला 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान सेट होईल. 15 मिनटानंतर आपलं पीठ चांगलं सेट झालेलं आहे. आता त्यातला एक गोळा घेतला आणि पोळपाटावरती त्याचीसुद्धा जाड पोळी लाटून घेतली. आता ही पोळी लाटताना हे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे असल्यामुळे थोडेसे क्रॅक जातात, पण ते क्रॅक आपण एखाद्या सुरीने बाजूला काढून घेऊ शकतो. तर हे पहा, इथे अशी थोडीशी जाडसर अशी पोळी मी लाटून घेतली. आता पोळी लाटून झाली. आता हे कापून घेऊ. सुरुवातीला मी याचे जे काठ आहेत ते काढून घेतले, म्हणजे मला व्यवस्थित चौकोनी आकारात ही शंकरपाळी कापून घेता येतील. आता इथे शंकरपाळी लाटून झाली आहेत. शंकरपाळी तळण्यासाठी इथे कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं. तूप हलकं गरम झालं की त्यात एखादं शंकरपाळी टाकून चेक करून पाहायचं. अशा पद्धतीने तुपाला बुडबुडे यायला लागले की गॅसची फ्लेम मंद करायची किंवा मध्यम करायची. त्यानंतर याच्यात मावतील एवढे शंकरपाळे टाकायचे. साधारण 20-25 शंकरपाळी मी एका वेळी टाकून घेतली. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे शंकरपाळे छान खरपूस असे तळून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने इथे हे शंकरपाळेसुद्धा तळून झालेले आहेत. हे मी आता बाजूला काढून घेते. तर मग आज आपण बघितलं दिवाळीसाठी खास 2 प्रकारचे शंकरपाळे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.